आज दिनांक 4 ऑक्टोबर 2026 रोजी पाथरी पंचायत समिती सभागृहात परभणी हिंगोली विधान परिषदेचे आमदार सईद खान यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सभागृहात खचाखच भरले होते. शेतकरी, मजूर, महिला, युवक आपापल्या समस्याचे निवेदने घेऊन आले होते आणि प्रत्येकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. आमदार म्हणाले, जे प्रश्न तहसीलदार, उपविभागीय अधिकारी मॅडम यांच्या स्तरावर सुटणारे असतील ते जागेवरच सोडवून आणि जे वरच्या स्तरावरील सुटणारे आहेत ते आमदार म्हणून मी 100% सोडण्याचा प्रयत्न करील. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्या कामाचा आढावा दिला. आजारी असूनही लोकांसाठी झटणाऱ्या आमदारांचा या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आपण पाहत आहात पाथरी दर्पण न्यूज. सोबत अय्यूब खान. पाहूया आजच्या जनता दरबारातील जनतेसोबत. श्रीकांत शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं केलं. इथले नगराध्यक्ष असू द्या, आमचे भाऊ उपाध्यक्ष आमचे आलोक चौधरी साहेब असू द्या, आमचे सर्व नगरसेवक असू द्या, चांगल्या प्रकारचं काम ते नगरपालिकेत करत आहेत. आमचे ग्रामीण भागामध्ये नाना टाकडकर असू द्या, आमचे तालुका अध्यक्ष वाकणकर साहेब असू द्या, आमचे सर्वच आमचे जिल्हा परिषद सभापती कृष्णा शिंदे साहेब असू द्या, चांगला काम ते बी करायले. मानवतमध्ये सगळे शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेबांची शिकवण आहे, चांगला काम करत आहे. इथले आमचे एसडीओ मॅडम त्यांचा बी चांगला कार्य आहे, आमचे तहसीलदार साहेब त्यांचं बी चांगलं काम आहे. त्यामुळे गोरगरिबाचे प्रश्न मिटवण्यासाठी प्रशासन आणि आम्ही मिळून लोकांचे प्रश्न कसे मिटू शकते म्हणून जनता दरबार घेतला होता. खूप प्रचंड लोक आज जनता दरबारला आले होते आणि 100% प्रत्येक महिन्याला गोरगरिबाला न्याय देण्यासाठी, गोरगरिबाचे प्रश्न सुटण्यासाठी असं काम करतो. आमदार साहेब, आजच्या जनता दरबारमध्ये महत्त्वाचा मुद्दा कोणता आणि कोणता निकाली लागलाय? फार विषय, विजेचे विषय, शेतकऱ्याचे घरकुलचे, शेतीचे विषय, रस्त्याचे विषय, आज घरकुलचे विषय, गोरगरिबाचे विषय, प्रत्येक विषय खूप विषय आहे. त्यामुळे हे विषय त्यांचे लेवल, तहसीलदार साहेबांचे लेवल असू द्या, एसडीओ मॅडमचे लेवलवर जे प्रश्न सुटते ते सोडू आणि जे वरचे लेवलचे विषय ते 100% आमदार म्हणून मी सोडवायचा प्रयत्न करीन आणि गोरगरिबाला न्याय द्यायचा. तुमची तब्येत खराब आहे, गेल्या कित्येक दिवसापासून तुमच्या हाताला सलाईन लागलेली आहे, तरी सुद्धा तुम्ही आज जनता दरबार घेतला, काय सांगाल? काय नाही, तब्येत तो थोडी खराब आहे, तरी पण एक लोकांसाठी काम करायला पाहिजे. या जनता दरबारची आम्ही 8 दिवस अगोदर तारीख दिली होती. याच्या अगोदरचा एक जनता दरबार आमचं काय झालं, वडील वारले होते माझे, त्यामुळे ते जनता दरबार रद्द झाला होता. हे जनता दरबारच्या वेळेस माझी तब्येत खराब आहे, पण लोकांसाठी काम करायला पाहिजे. आता मी सलाईन घेऊनच आलो जनता दरबारला लोकांसाठी. एकनाथ शिंदे साहेबांची मी सांगितलं ना शिकवण आहे. एकनाथ शिंदे साहेब बिमार असताना गोरगरिबाचे कामं करतो, त्यांची शिकवणमध्ये आम्ही मोठे झालेलो आहे. 16 वर्षापासून एकनाथ शिंदे साहेबाच्या सहवासमध्ये मी आहे. एकनाथ शिंदे साहेबाचा आशीर्वाद, एकनाथ शिंदे साहेबांची शिकवण घेऊन आम्ही काम करतो. 100% इतर तालुक्याचे, मतदारसंघाचे जे बी जिल्ह्याचे विषय असतात प्रामाणिकपणे आम्ही काम करायचं. चांगला काम करत आहे. इथले आमचे एसडीओ मॅडम त्यांचा बी चांगला कार्य आहे, आमचे तहसीलदार साहेब त्यांचा बी चांगला. सर्व विभागाची समस्या सरांनी ऐकून घेतलेल्या आहेत. आजच्या या जनता दरबाराच्या निमित्ताने माननीय आमदार सईद भैया यांनी जे जनता दरबार आयोजित केला तो सर्वसामान्यांसाठी अतिशय उपयुक्त होता. त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न हे वेळीच आणि जागेवर सोडवण्याचा पूर्ण याच्यामध्ये प्रयत्न झालेला आहे. यामध्ये मी सर्व विभागाच्या वतीने आपल्याला शासनाचे देऊ इच्छितो की आपण ज्या काही सूचना केलेल्या आहेत सर्व विभागाला त्या निश्चितच आम्ही पूर्ण करून घेऊ आणि येत्या पुढच्या जनता दरबाराच्या अगोदर आपल्याला आज ज्या काही समस्या होत्या त्याबद्दल निश्चितच आम्ही अहवाल सादर करू. आज या निमित्ताने जनता दरबाराच्या अनुषंगाने उपस्थित झालेले आमदार साहेब
यांचे मी धन्यवाद मानतो. त्याचबरोबर उपनगराध्यक्ष साहेब यांचे धन्यवाद मानतो. सर्व सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सर्व माननीय नगरसेवक आणि सर्व आपले मतदारसंघातले, आपल्या शहरातले, तालुक्यातले जनता यांचे देखील आभार मानतो व सरांच्या सगळ्या अधिकाऱ्यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि जे मॅडम काय अधिकारी आले नसेल तर त्यांना सांगा, दर महिन्याला एक डेट आपण फिक्स करणार आहे जनता दरबारची. आता जे प्रश्न तुम्हाला लोकांना दिलेले प्रश्न आहे लोकांचे, ते थांबा जरा एक. लोकांचे जे प्रश्न आहे साहेब, तुम्हाला विनंती आहे याच्यावर सगळे प्रश्नावर निर्णय झाले पाहिजे. जे समस्या, छोटे छोटे समस्या आहे त्याच्यावर निर्णय झाले पाहिजे. जे पॉलिसी मॅटर आहे ते तुमच्याकडून जितके होऊ शकते तितके द्या. बाकीचे वरच्या लेवलचे जे प्रश्न असतात आम्हाला सांगा, आम्ही ते करू. प्रत्येक महिन्याला एक तारीख ठरवून आम्ही जनता दरबार घेणार आहे. पण जनता दरबार घ्यायच्या अगोदर आपण जे प्रश्न विचारले ते प्रश्नाचे निकाली लागले नाही त्याच्यावर आपण अर्धा घंटा घालणार आहे. नुसतं जनता दरबार मध्ये लोकांचे प्रश्न मिटायला पाहिजे ही आमची भावना आहे. ते भावना तुम्ही बी ठेवा. आज सहकार्य करून लोकांना, गोरगरिबाचे कामा, आज गरीब लोक आले. एक बी मोठा माणूस नव्हता. गोरगरीब शेतीचे विषय होते, घरकुलचे विषय होते, लोकांचे जिव्हाळ्याचे विषय आपल्यासाठी, त्यांच्यासाठी त्यांच्या आयुष्याचे खूप महत्वाचे जिव्हाळ्याचे विषय. मला मॅडमला विनंती आहे, तहसीलदार साहेबांना विनंती आहे